बीडमधून आणखीन एक व्हिडिओ व्हायरल. संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला धुतलं. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सराईत गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच बीडमधून मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप केला जातो आहे. दरम्यान शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते असं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मारहाण करण्यात येत असलेल्या मॅनेजरला वाचवणारे माझे कार्यकर्ते असून हा व्हिडिओ 3 महिने जुना असल्याचा संदीप क्षीरसागर यांनी दावा केला आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. माझा माणूस शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणाऱ्यांपासून वाचवतोय. ज्या मॅनेजरला मारहाण झाली त्याने तेव्हाच तक्रार करायला हवी होती. या मारहाणीवर त्या शोरूम मॅनेजरची प्रतिक्रिया घ्यायला हवी होती. माझा माणूस जरी असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी होती असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. आणि ते पुढे म्हणाले, शोरूम मॅनेजरने तक्रार केली असं माझ्या कानावर जरी आलेलं नाही. सकाळपासून माहिती घेतोय. त्यांच्यापैकी कोणीही तक्रार केलेली नाही, कारवाई केलेली नाही. तुम्ही ते फुटेज बघू शकता. शोरूम मॅनेजरला मारहाण करणाऱ्यांची तुम्ही नावं घेताय, ते वाचवताय की मारहाण करताय हे तुमच्या लक्षात येईल असं स्पष्टपणे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं, एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय, 3 महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल तर ती कारवाई करा तिथे. पण परिस्थिती, मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवता ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडचं असल्यामुळे. त्यामुळे आपणही त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते, किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहे ज्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझे माणसं नाहीये ज्यांनी मारहाण केली, आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला, आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय. जाणीवपूर्वक कोणी फसवताय का, मुद्दाम कोणी टार्गेट करताय का? बघा, आता हे सगळं आपलं मीडिया आहेत, आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेकदा आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या प्रश्नातच ते उत्तर आहे. नाही, कार्यकर्ता माझा नाही. आणि जरी समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.